तर बघा, आपली ही राज्यघटना क्लास नोट्स आहेत आणि अगदी कमी पेजेसमध्ये सगळं काही कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता याच नोट्स मधून आपल्या 4 जानेवारी 2026 रोजी झालेला जो पेपर आहे त्यामध्ये 15 प्रश्नांपैकी 15 प्रश्न या नोट्स मध्ये आहेत. म्हणून मला सांगायचं आहे 15 पैकी तुम्हाला 14 किंवा 15 घ्यायचे असतील तर हे वाचलंच पाहिजे. का? कमी मटेरियल आहे रे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. मग उगाच बल्की पुस्तकं आपण वाचत बसतो, त्यावर रिव्हिजन पडत नाहीत, मग आपला मार्क येत नाही. त्याचं कारण तेच आहे की मॅक्सिमम रिव्हिजन पडले पाहिजे. जसं तुम्हाला कलम 20 वर विचारला असेल, 349 वर विचारलेला असेल, राज्यपालांवर विचारलेला असेल, विधानमंडळावर विचारलेला प्रश्न असेल, म्हणजे जे काय प्रश्न आहेत म्हणजे 15 पैकी 15 मला पडत असतील तर मला याला जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे. जवळजवळ तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी अनुक्रमणिका, यामध्ये आपण 48 टॉपिक राज्यशास्त्राचे केलेले आहेत आणि त्यानंतर जे त्याच्यामधलाच ग्राम प्रशासन जे आहेत 7 टॉपिक केलेले आहेत. तर जे काय आहे राज्यघटनेचं आहे, मी म्हणतो याच्या बाहेर काही करू नका. याला जेवढं रिव्हिजन टाकता येतील तेवढे टाका. यामध्ये सगळ्यात महत्वाचं रिसेंटचे जे काय नियुक्त्या असतील म्हणजे राजकीय घडामोडी जे महत्वाचे आहेत त्या पण आपण इन्क्लूड केल्यात आणि त्याचंही प्रत्यय तुम्हाला वीरेंद्र सराफच्या स्वरूपामध्ये आला असेल. म्हणजे कुठलाही करंट रिलेटेडही प्रश्न विचारला तरी याच्या बाहेर जात नाही, यामध्ये प्रत्येक गोष्ट इन्क्लूड केलेली आहे.